गुडघे हे केवळ सांधे नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याचे स्तंभ आहेत. जेव्हा गुडघे दुखू लागतात तेव्हा आपण चालणं कमी करतो आणि जेव्हा चालणं कमी होतं तेव्हा आयुष्यच झिजायला लागतं. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत गुडघ्यांचं आरोग्य कसं जपायचं, कारण आरोग्य राखलं तर पाय चालतील आणि पाय चाललं तर जगणंही पुढे सरकेल. यातला पहिला मुद्दा आहे वजन नियंत्रित ठेवणे. कारण या वजनाचा आपल्या गुडघ्यांवरती किती दाब पडतो ऐकायचं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन्स यांच्या संशोधनानुसार जेव्हा आपण चालतो तेव्हा गुडघ्यांवर आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे 4 पट भार पडतो. याचा अर्थ असा की जर आपलं वजन 75 किलो असेल तर चालताना प्रत्येक पावलावर आपल्या गुडघ्यावर सुमारे 300 किलोचा दाब येतो. म्हणूनच वजन कमी केल्यानं केवळ 2-5 किलो वजन जरी कमी झालं तरी गुडघ्यावरचा भार हा चक्क 10-20 किलोने कमी होतो आणि दीर्घकाळासाठी याचा फार मोठा फरक पडू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा अर्थ काय, तर वय वाढल्यावर हाडं झिजायला लागतात, सांध्यांतील कार्टिलेज म्हणजे जो गुळगुळीत थर असतो तो झिजतो आणि आर्थरायटिसची शक्यता वाढते. परंतु जर वजन जास्त असेल तर ही झीज अधिक जलद होते आणि वेदना अधिक तीव्र होतात. खालून वर चढताना होणारा त्रास, चालताना म्हणजे आपण सपाट जमिनीवर चालताना हा दाब 4 पट असतो, पण जेव्हा आपण जिने चढतो तेव्हा गुडघ्यावरील हा दाब 6 ते 7 पट होतो. जर एखाद्याचं वजन 80 किलो असेल तर जिना चढताना त्याच्या गुडघ्यावर 480 ते 560 किलोचा भार पडत असतो. 65 वर्षीय रामभाऊंचं वजन 88 किलो होतं. त्यांना चालायला लागलं की गुडघ्यात जळजळीत वेदना व्हायच्या. डॉक्टरांनी सांगितलं की फक्त 8 किलो वजन कमी केल्यास वेदना 40 ते 50% कमी होऊ शकतात. 2 महिन्यात त्यांनी काटेकोर आहार आणि सकाळच्या चालण्यामुळं 7 किलो वजन घटवलं आणि त्यांना वेदनांमध्ये मोठा फरक जाणवू लागला. वजन कमी करण्याचे जे सर्वश्रुत उपाय आहेत तेच मी इथे सांगतो. साखर, तळलेले पदार्थ आणि पॅकेज स्नॅक्स कमी करा. कमी म्हणजे अगदी कमी करा. रोज किमान 30 ते 45 मिनिटं चालणं किंवा ब्रिस्क वॉकिंग, जलद चालणं. रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर घ्या. शक्य असेल तर 8 वाजेपूर्वी. दररोज वजन तपासून नोंद ठेवा. असं ट्रॅक केल्यामुळं आपल्या त्या कामामध्ये शिस्त येते. गुडघ्यांना औषधं देण्याआधी त्यांच्यावरती पडणारा दाब कमी करून त्यांना दिलासा देऊया. ज्येष्ठांनी वजन कमी करण्याच्या उद्देशानं काही प्रमाणात शारीरिक हालचाल, संतुलित आहार आणि योग्य सल्ला घेऊन आयुष्याचा आनंद हा घेत राहावा.